जालन्यामध्ये हाकेंच्या उपोषण स्थळासमोर दोन गटांमध्ये वादाचा नवा व्हिडिओ समोर। मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। जालन्यामध्ये फडणवीस आणि भुजबळांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप। तर जालन्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, लक्ष्मण हाकेंचा टोला। महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा आणि सहमती। संजय राऊतांची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 24 तारखेला घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश। स्थगिती विरोधात युवा सेनेने दाखल केलेली याचिका। उद्याच सिनेट निवडणूक घेण्याच्या कोर्टाच्या सूचना। एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही। अजित पवारांनी नितेश राणेंचं नाव न घेता सुनावलं। तर महायुतीमध्ये गेलो असलो तरी फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरे यांचा दावा। धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली 5 दिवसांची मुदत। चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू। सरकारला राज्यामध्ये दंगल घडवायची आहे। धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा आरोप। तर धारावीत जिहादी मानसिकतेचं प्रदर्शन, नितेश राणेंचा हल्लाबोल। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आज राज ठाकरेंचा आवाज घुमणार। मनसेचा आज वरळी व्हिजन कार्यक्रम। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आपच्या आतिशी मारलेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी। पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत रुपेरी कामगिरी करणारा सचिन खिलारी माझाच्या कट्ट्यावर। सांगली ते पॅरिसपर्यंतचा प्रवास उलगडणार। आव्हानांशी 2 हात करण्यास प्रेरणा देणारा कट्टा। चेन्नईच्या पहिल्या कसोटीवर भारताची घट्ट पकड। गिल आणि पंतची शतकं। बांगलादेशसमोर 515 धावांचं महाकाय लक्ष्य। पाहुण्यांची दिवसाअखेर 4 बाद 158 अशी स्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।